राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. भूमी टॉवर सहकारी गृहनिर्माण सोसायटीत कामोठे येथे 2025 वर्षाचा भक्तिनादात निरोप देत सांस्कृतिक कार्यक्रम तसेच जोडपे महिला पुरुष आणि मुलांसाठी खेळ, रॅम्प वॉक, फॅन्सी ड्रेस आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना बक्षीस देत प्रोत्साहन देण्यात आलं आणि सर्वांनी स्नेहभोजन करत सदस्यांचा मेळावा पहिल्या मजल्यावर बगीचा क्षेत्र येथे 31 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आला. संध्याकाळी रात्री 8 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली तर रात्री 12 वाजता नवीन वर्षाच्या आनंदात स्वागत करण्यात आलं. सोसायटीच्या मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, जोडपे महिला पुरुष आणि मुलांसाठी खेळ, रॅम्प वॉक, फॅन्सी ड्रेस आणि स्नेहभोजनचा आनंद रहिवाशांनी घेतला. 12 वाजता नवीन 2026 वर्षाचा आनंद जल्लोष, केक कट करत, फटाक्यांची आतिषबाजी, गायन डान्स करत एकमेकांनी सर्वांना नवीन वर्ष सुखा समाधानानं आनंदी जावो अशा नववर्षाच्या शुभेच्छा सदिच्छा एकमेकांना देत सोसायटीच्या सर्व धर्म एकात्मतेचं दर्शन घडवलं. व्यवस्थापन समिती आणि सांस्कृतिक समिती आणि रहिवाशी यांच्या सहयोगातून सदर आयोजन छान पार पडलं. नवीन वर्षाचं स्वागत कार्यक्रम यशस्वी आणि संस्मरणीय बनवण्यासाठी सर्व रहिवाशांना सहयोग लाभला. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, कामोठे. आदर्श भारत माझाच्या सर्व प्रेक्षकांना 2026 या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. आपण आहोत कामोठेमधील भूमी टॉवर. ही एक सांस्कृतिक सण उत्सव असतील, राष्ट्रीय सण असेल किंवा नवीन वर्षाचं स्वागत अतिशय धार्मिक किंवा आनंदमय वातावरणात या ठिकाणी वर्षानुवर्ष परंपरेनुसार करत असतात. आपल्यासोबत जोडलेले आहेत विलास कलंगजी. एकूणच आपल्या सोसायटीमध्ये आजचे नवीन वर्ष आणि 2025 या वर्षाला निरोप देताना आणि 2026 या वर्षाला आनंदमय या ठिकाणी स्वागत करताना सर्व रहिवासी एकवटले होते. स्नेहभोजन असेल, वेशभूषा असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल आणि विविध स्पर्धा असतील. एकूणच हा नवीन वर्षाचं स्वागत उल्लेखनीय पाहायला मिळालं. कामोठ्यात ही आगळीवेगळी सोसायटी ओळखली जाते. विविध परंपरा या ठिकाणी जोपासल्या जातात. विविध भाषेतील, विविध पंथातील लोक या ठिकाणी एकोप्याने पाहायला या ठिकाणी मिळतात. काय सांगाल, आजचा दिवस कसा आनंदमय या ठिकाणच्या रहिवाशांना उल्लेखनीय राहिला? नमस्कार. सर्वप्रथम मी आदर्श भारत माझाचा मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी एवढ्या वेळात वेळ काढून आज आमचं ते 2026 न्यू इयरचं सेलिब्रेशन आहे त्यासाठी ते उपस्थिती केली. आणि तसेच माझ्या सर्व सोसायटीतील सभासदांनी या प्रोग्राम मध्ये खाली उतरून सर्व लहान मुलं, लेडीज, जेंट्स, किड्स त्या सर्वांनी येऊन सांस्कृतिक कार्यक्रम केले व भरघोस पद्धतीने माझे कमिटी मेंबर सुद्धा मिस्टर जहाजी, मिस्टर अय्यरजी, मिस्टर सुब्रमण्यमजी, मिस्टर साळवीजी, तसंच कल्चरल कमिटी मिसेस सुषमा कलांगे, भावना सरदेसाई, मिसेस अनिता साळवी, तुहिना मॅडम. तर ह्या माझ्या ज्या कमिटी मेंबर्स आहेत भूमी टॉवरच्या, एक कल्चरल कमिटी आमची आणि मॅनेजिंग कमिटी, या दोघांच्या संगोपनानं तसेच आमचा सिक्युरिटी स्टाफ, हाऊसकीपिंग आणि आमचे सर्व सदस्य त्या सर्वांनी त्यामध्ये हिरिरीनं भाग घेतला. सर्व गोष्टी छानपैकी झाल्या. त्याबद्दल मी ॲज अ सेक्रेटरी म्हणून मी भूमी टॉवर सोसायटीच्या वतीनं सर्व रहिवाशांचे अभिनंदन करतो. आलेल्या सर्वांचे, माझ्या कमिटी मेंबरचे, लेडीज कमिटी मेंबरचे सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. अनेक रहिवासी विविध ठिकाणी नवीन वर्ष साजरे करायला जातात. पण भूमी टॉवर या ठिकाणी अशी सोसायटी पाहायला मिळाली की सगळेच लोक एकत्र येऊन बाहेर न जाता आपल्या सोसायटीतला आनंद हा एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत साजरा करताना एक आगळं वेगळं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळालं. काय सांगाल त्या अनुषंगाने? सबसे पहले भारत आदर्श माझा को बहुत बहुत धन्यवाद हम लोगों को कवर करने के लिए. आने वाली नई साल 2026 के सभी रहिवासियों को बहुत बहुत हार्दिक शुभनंदन. इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए हमारे कमेटी मेंबर्स, जो कल्चरल कमेटी की टीम है, उनको हार्दिक अभिनंदन और शुभकामनाएं. इसको सक्सेसफुल बनाने के लिए विगत 14 साल से हम लोग ये सांस्कृतिक कार्यक्रम कर रहे हैं और नया साल मना रहे हैं और आशा है भविष्य में भी हम लोग इसी तरह सक्सेसफुल कार्यक्रम करते रहेंगे. इसी के साथ सभी हमारे मैनेजिंग कमेटी को और कल्चरल कमेटी के सभी सदस्यों को हार्दिक शुभेच्छा और अभिनंदन. आने वाला नया साल मंगलमय हो, स्वास्थ्य सबको दुरुस्त रहे, सबको आनंद पूर्वक बिताए.
या ठिकाणी त्यांनी अतिशय या ठिकाणी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना कमिटी अशी आणि रहिवासी सगळ्यांनाच अभिनंदन त्यांनी केले. सर्वांचंच योगदान या ठिकाणी पाहायला मिळालं. सुब्रमण्यमजी काय सांगाल, एकूणच या ठिकाणचं मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील आणि विशेष म्हणजे कपल्सने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आनंद घेतलेला आहे आणि निवेदकांनी सर्वांना खिळवून ठेवत अतिशय मोलाचं या ठिकाणी उल्लेखनीय नवीन वर्ष साजरं करताना आपल्याला पाहायला मिळालं. काय भावना व्यक्त करा? देखिए, ये जैसे झा साहब ने बोला, हम 11 साल से कंटिन्यूसली कर रहे हैं और आगे करते भी रहेंगे। और इसमें सबसे अच्छी बात यह है कि जैसे आपने कहा, बच्चों से लेके ओल्ड एज जितने जो रेसिडेंट्स हैं सब भाग लेते हैं। ऐसा नहीं है कि खाली बच्चे आ रहे हैं या कपल्स आ रहे हैं, सारे पूरा बिल्डिंग के सारे रेसिडेंट्स इसमें पार्टिसिपेट करते हैं और इसको सक्सेसफुल बनाते हैं। और हम आशा करते हैं जैसे जैसे यंगर जनरेशन आते जाएगा वो भी उस चीज को और आगे बढ़ाते जाएंगे। जैसे आपने देखा होगा कि जैसे अपने अलग अलग प्रोग्राम किए यहाँ पे, तो जैसे फैंसी ड्रेस कंपटीशन हुआ है, कोई अपना अपना प्रोग्राम दिया है, सारे चीजें अपने अपने एरिया में जो उनको अच्छा लगता है वो प्रेजेंट करते हैं। और ये एक प्लेटफॉर्म मिलता है बच्चों को भी प्रेजेंट करने का, ताकि वो जो डर बोले कभी कभी स्टेज का डर रहता है वो सब खत्म हो जाए और वो आगे बढ़ पाते हैं अपने अपने एरिया में। जुन्या वर्षाला 2025 ला निरोप देताना एकूणच या ठिकाणी वेशभूषा असेल, रॅम्प वॉक असेल किंवा लहान मुलांचे, महिलांचे, कपलचे विविध स्पर्धा पाहायला मिळाली. त्यांना बक्षिसं देताना आणि स्नेहभोजन असं विविध प्रकारचं आयोजन या ठिकाणी कल्चरल कमिटीनं आणि या ठिकाणच्या सोसायटीच्या कमिटीनं आणि रहिवाशांनी एकत्रित केलेलं पाहायला मिळालं. कल्चरल कमिटी मेंबर या ठिकाणी साळवे मॅडम आपल्यासोबत जोडले आहेत. एकूणच काय भाव व्यक्त कराल की आज या ठिकाणी ज्येष्ठ असतील, मुले असतील, महिला असतील आणि कपल्स असतील, रहिवाशांनी पुरेपूर 2026 वर्षाचं स्वागत केलेलं आहे आणि विशेषतः म्हणजे सर्वांनी एकत्र स्नेह भोजनाचा आणि शुभेच्छा देण्याचा या ठिकाणी योग जुळून आला. काय भावना व्यक्त कराल? नाही, आजचा कार्यक्रम खूपच सुंदर झाला. भूमी टॉवरचे सगळे रहिवासी यात सहभागी आहेत आणि आमचे सोसायटीचे सेक्रेटरी श्री कलंगे साहेब यांनी खूप मेहनत घेतात, त्याच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होतो. त्यांच्या मेहनतीला दाद द्यायलाच पाहिजे. खूप सुंदर अरेंजमेंट करतात आणि ते स्वतः धावपळ करतात, त्याच्यामुळे सगळे कार्यक्रम व्यवस्थित होतात. सगळे कमिटी मेंबरही त्यात सहभागी आहेत, सगळ्या कल्चरल कमिटीच्या सगळ्या सदस्यही त्यात सहभागी असतात आणि सगळे लहान मोठे वयस्कर सगळेजण यात भाग घेऊन कार्यक्रम खूप छान रीतीने सादर करतात. या ठिकाणी कार्यक्रम आयोजन करताना कमिटी असेल आणि सगळे रहिवासी मिळून हा कार्यक्रम आयोजन करत अतिशय गुण्या गोविंदाने नवीन वर्षाचं स्वागत अतिशय जल्लोषात आणि आनंदमय वातावरणात या ठिकाणी पाहताना अनेक सोसायट्यांना प्रेरणादायी ठरेल अशी भूमी टॉवर सोसायटी या ठिकाणी पाहायला मिळते.